जनता की बात, जनता के साथ। आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त दक्षिण आशियातील रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन क्षेत्रातील सर्वात मोठ्या प्रदर्शनाचे दिल्ली येथील भारत मंडपम मध्ये थाटामाटात लॉन्च झाले। पुढील वर्षी 19 ते 21 नोव्हेंबर 2026 दरम्यान हे प्रदर्शनाचे पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन केले आहे। पुण्याची रेफ्रिजरेशन कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख सुद्धा आहे। पुण्यात सर्वप्रथम रेफ्रिजरेशनच्या क्षेत्रातील उद्योग स्थापित करण्यात अल्फा लावल, किर्लोस्कर, कोपलँड, गोदरेज, व्होल्टास, ब्लू स्टार यांनी पुण्यालाच पहिली पसंती दिली। पुण्यातील रेफ्रिजरेशन क्षेत्रातील नामवंत उद्योजक, कंत्राटदार आणि तांत्रिक सल्लागार यांच्या नाविन्यपूर्ण डिझाईन तसेच प्रकल्प पूर्ततेमुळे पुण्याचे नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे। पुण्यात होणाऱ्या रेपकोल्ड 2026 चे संयोजक श्री वीरेंद्र बोराडे यांनी सांगितले की भारत हा शेतीप्रधान देश असून कोल्ड चेन सुविधा नसल्यामुळे दरवर्षी 49.9 लाख मेट्रिक टन उत्पादन खराब होत आहे, जे की भारताच्या एकूण उत्पादनाच्या 30% आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे। भारतातील केवळ 4% शेतकरी सध्या कोल्ड चेन प्रणालीचा वापर करीत आहेत। यावरून आपल्याला अंदाज येईल की या क्षेत्रात किती मोठ्या संधी उपलब्ध आहेत। जनता की बात, जनता के साथ।